हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आम्ही जात आहोत. कुठे जात आहोत? नेरळ म्हणजेच माथेरानला जातोय. बघा, तुम्ही पाहू शकता. पाहू शकता आम्ही अजून आहेत दोन आमचे फॅमिली, पण ते दुसऱ्या डब्यात आहेत, जेन्ट्स. सो आम्ही जात आहोत सो आम्ही जात आहोत माथेरानला. सकाळी 7 वाजलेत आणि तुम्हाला तर माहिती आहे, कुठे जायचं असलं की लवकरच उठावं लागतं. अच्छा, ठीक. सो आता जात आहोत आम्ही माथेरान आणि आता जातोय म्हणून मी ब्लॉग सुरू केला आहे. पुढे स्टे ट्यून, मी लगेच चालू करेन. तिथे पोहोचल्यावर आपण भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय, टाटा, गुड बाय. हॅलो गाईज, वी आर फायनली ॲट नेरळ. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला हॉटेलमध्ये आणि मग तिथे जाऊन तुम्हाला पुढची इन्फो देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत. ते आम्ही नंतर सांगू. हॅलो गाईज, वी आर फायनली इन. आम्ही फायनली आता चाललोय हॉटेलमध्ये नाश्ता करायला. फायनली आम्ही हे बघा, फायनली दस्तूरला. काय दस्तुरी वॉट एव्हर इट इज, तिथे जातोय आम्ही. नाश्ता विष्टा करणार आणि मग आम्ही जाणार देवळात जाणार. वॉकेबल आहे 15 मिनिटं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पॉइंट बघायला जाणार. आधी देवळात जाणार, नंतर आम्ही पॉइंट बघायला जाणार. बरोबर? हो बरोबर. मी बोललो त्याला. वी आर ॲट माथेरान गाईज. आणि फोन केला पोहे मला गाईज, आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता जातोय आम्ही देवळात. नंतर मग बरेच पॉईंट्स फिरू. हे सगळे तयारी करतायत आणि आमची तयारी झालेली आहे. सो आम्ही मस्त इथे चिल मारतोय झोपाळ्यावर. तुम्ही व्ह्यूज दाखवू का मी तुम्हाला? व्ह्यू बघा, व्ह्यू, जस्ट सी दिस व्ह्यू. आणि आमच्या रूममध्ये भरपूर सोयी आहेत, त्याच्यामुळे टेन्शनच नाही. हां, तसं एकदम असं गावासारखं वाटतंय, बट भारी वाटतंय. 4 रूम्स, सगळं स्वच्छ छान आहे इकडे. इथे तुम्ही नक्की विजिट करा. काय याचं नाव? कार्तिक? वैभव व्हॅली म्हणून छान आहे यांचं हॉटेल. 4 रूम्स, सुंदर आणि व्ह्यू. समोर एवढा छान व्ह्यू आणि सगळं घरच्यासारखं घरगुती जेवण म्हणा, नाश्ता म्हणा, पोहे म्हणा, सगळं घरगुती मिळेल इथे तुम्हाला. सो माथेरानला याल तर कोणती व्हॅली? वैभव व्हॅलीला नक्की विजिट करा तुम्ही. खूप छान आहे हे. गाईज, आम्ही निघालोय देवळात जायला आणि काही पॉइंट्स बघायला. सो काय तुम्ही येत आहे का सोबत? या, ते येणारच आहेत आमच्या सोबत. बघणारच आहात तुम्ही. चला. सो आम्ही आता नाश्ता वगैरे केला, मस्त फोटो काढले, चेंज केलं. मी नाही, या लोकांनी, कारण देवळात जायचंय. सो बायकांना ड्रेस घालायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. चालणंच भरपूर आहे इकडे, पण ठीक आहे, चालायला पण मजा वाटते. हां, इट्स टाईप ऑफ ट्रेकिंग. बट ठीक आहे. आत्ता किती वेळ लागेल आपल्याला देवळात जायला? अर्धा ते पाऊण तास. अर्धा ते पाऊण तास लागेल. जस्ट सी दिस. बॅक कॅमेराने पण. आता बघू आम्ही पुढच्या ह्याला जाऊ, पॉइंटला. थकली आहे खूप, बट ठीक आहे. इथे फोटो सेशन खूप जास्त झालेलं आहे आमचं. फायनली संपलंय फोटो सेशन. बट छान वाटतं इथे, पीसफुल वाटतं एकदम. एकदम पीसफुल आहेच, प्लस रिलीफ पण वाटते इथे. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम्. फिर दे गई झांसा, मुझे फांसा.
आमचा मेन गोल होता की देवळाकडे जायचं. आणि तो आम्ही सक्सेसफुल झाला आहे. तो आम्ही सक्सेस केला. हा. आणि तिथून मग आजूबाजूला 1-2 पॉइंट्स असतील तर ते आम्ही कव्हर केले. आता आम्ही विश्रांती घेऊन झालेली आहे आणि आम्ही आता परत व्ह्यूज किंवा पॉइंट्स बघायला जातोय. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची ती म्हणजे आमच्या हॉटेलच्या मागचा व्ह्यू तुम्ही बघाल. सी दिस. इथूनच जातात. हा चला व्ह्यू आहे. हॉटेल हे आमचं हॉटेल आहे इकडे वर आणि हा आमचा व्ह्यू. सी दिस. सो आम्ही आज इथे स्टे करणार आहे. रात्री खूप अशी मजा. तुम्ही ह्या साईडला आहे. हो हो तुम्ही दिसत दगडी बघ. हो इथे सांभाळून चालावं लागतंय. हा खूप जास्त. सो तुम्ही हे नक्कीच बघा हा पॉईंट. जास्त माथेरान माथेरान ऍक्च्युली ना चालतच जास्त अनुभवला जातो. टाइमपास म्हणून आम्ही हे बघा ट्रॅक मधनं चाललोय. हो एक एन्जॉय घेतो ट्रॅक. या ओहो दिस इज एन्जॉयमेंट. झांझरिया ह्याला बोलतात एन्जॉयमेंट. या रस्त्याने नको. ही बघा माकडं. मला भीती वाटते हातातनं मोबाईल घेईल म्हणून मी थोडंसंच दाखवते तुम्हाला आणि मोबाईल ठेवतीये गपचूप. सुंदर दिसतंय. काय दिसतंय सुंदर. यांना खूप सुंदर दिसतंय. आहा लाईक पोज बघा. पोज बघा फक्त तुम्ही. अभी मजा आएगा ना भिड़ो. लाईक गाईज सनसेट. हा ऍक्च्युली हॉटेलच्या इकडचं सनसेट आहे आमचं. मी तुम्हाला सांगणार होती रात्रीचं सरप्राईज तर हेच आहे. नाईट आउट आमचं जुगार. आवाज बघा पत्त्यांचा फक्त. कडक. रूम मध्ये बसा ना. रूम मध्ये बसा. आता खेळूया. एक खेळूया ना. एक गेम थंडीत खेळूया. थंडीत गाईज. संडे नाही गाईज. जेवून पण आम्ही आता आणि आम्ही आता जेवलो आणि जेवून पण आम्ही मेंढीकोट पिसत बसलोय. बघा ही असेल अस्मिबाई. आता पण आम्ही पत्तेच खेळणार आहेत. हॅलो गाईज सकाळचे वाजले 7 आणि आम्ही उठलोय फक्त सनराईज बघायला. आम्ही खास उठलोय सगळे. खूप कोल्ड आहे. सनराईज अजून येत नाही. आमच्या हॉटेल समोरचा सनराईज गाईज. आम्ही 7च्या आधीच उठलेलो हे दृश्य बघायला. तुम्ही पण बघा. हॅलो गाईज डे 2. आज आहे डे 2. तुझा आउटफिट बघा गाईज. तुम्हाला दाखवते. दिसतोय की नाही माहित नाही उन्हामुळे. गुलाबी घंटा. बट आज आहे डे 2 आणि आज आम्ही कुठेही फिरणार नाहीये असं मला वाटतंय. आम्ही आता इथेच आहोत आमच्या हॉटेलच्या पाठच्या व्ह्यूवर मारिया पॉइंटवर. पर्यटक आलेत. मारिया पॉइंटच्या इथेच आहोत आम्ही. काका आमचे माकड हाकलेला आले. काठी घेऊन बघा. बिलिव्हेबल सीन आहे हा. माकडं हाकलं. माकडं एवढी येतात ना गाईज इथे त्यामुळे त्यांना हकलावं लागतंय. पण बसूया इथे. काल एवढा पत्त्यांचा गेम रंगलेला. मेंढीकोट फॅन्स आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. फुल मेंढीकोट फॅन्स. सो आज आम्ही काय मला नाही वाटत ते फिरणार आहोत. अजून आम्ही नाश्ता पण नाही केलाय. मी आता सगळे फ्रेश वगैरे झालोय. आज आम्ही काय करणार आहोत आम्हाला माहिती नाही.
चला आमचा नाश्ता आलेला आहे. आमचा नाश्ता आलेला आहे. आम्ही जातो नाश्ता करायला. आणि नाश्त्याचं नाव काय आहे? नाश्ता काय? नाश्ता काय? हा, पराठा, आलू पराठा आणि दही वगैरे. ओके. सो आपण जाऊया आता नाश्ता करायला गाईज. सो गाईज आज माझी माऊ बघा किती सुंदर दिसतीये ड्रेस मध्ये. की इकडचा नजारा बघूनच तुम्ही एकदम हरवून जाल आणि राहावंसच वाटेल तुम्हाला इथे लिटरली. आणि आपल्याला काय हवं असतं माथेरानला येऊन? व्ह्यू. आणि तो लिटरली व्ह्यू हॉटेल समोरच आहे. म्हणजे जिथे आम्ही घरच म्हणा तर त्याच्या समोरच व्ह्यू आहे. सनराईज सगळं समोरच एकदम. तर ते आम्ही दाखवू तुम्हाला. डोंगर छान दिसतात. हो. पिल्लू आणि आत्या. हे मला पिल्लू बोलतात गाईज. सो तुम्हाला असं कन्फ्युज झालं असेल पिल्लू कोण आहे. सो मला हे पिल्लू बोलतात. आता आम्ही झोक्यावर बसून मजा घेत आहोत. ओहो. समोरचा दर्या डोंगर बघत आहोत. खूप आनंद. आणि अशी मजा कुठेच तुम्ही घेऊ शकत नाहीये. कुठेच नाही. ओके. इतकी छान नॅचरल मजा. हा, आर्टिफिशियल मजा जिकडे तिकडे भरलेल्या आहेत, पण नॅचरल मजा तुम्ही कुठेच नाही घेऊ शकत. माझी मम्मी आज तुम्ही बघा कसली दिसतीये. खेकडे इकडे कुठे मिळाले? काय दिसतीये ती. चला गाईज आम्ही निघतोय आता. शॉपिंग करायला निघतोय. एवढं लांबून यांना खेकडे दिसत आहेत. या खाली मला तर काहीच खेकडे नाही दिसले. एखादा दिसला पण नजर बघा ना यांची. एवढं खालच्या दरीत यांना खेकडे दिसत आहेत बघा. आणि खरे खेकडे शोधणारी मी तुम्हाला दाखवते. खरे खेकडे शोधणारी ह्यांची पहिली नजर गेली एवढ्या खोल दरीत खेकडे दिसायला. आणि ह्यांनी सगळ्यांना दाखवला. एन्जॉय घेतलेला. येस, सगळ्यांनी बघितले ते खेकडे. एवढ्या खोल दरीत. पप्पा फुल द्या आईला. पण आम्ही चाललो ट्रॅक मधनं गाईज. खूप भारी वाटतंय जायला. माथेरानला येऊन ट्रॅक मध्ये जाण्याची गोष्टच एकदम भारी आहे आणि खूप असं वेगळं वाटतं. हो, ट्रॅक मधनं चालणं खूप डिफिकल्ट आहे गाईज. ही लोक काय घेतात? मला पेरू. हे बघा खायला आले तिथे. काय खाताय तुम्ही? ह्याला काय बोलतात? बोरो. आणि हे काय आहे? बोर. इंग्लिश आहेत, एक गावठी आहेत. तुम्हाला कोणती आवडते? मला पेरू पाहिजे. तिकडे व्हिडिओ करणं बघा छान दिसतात. काढला फोटो त्यांचा. छान आहे बघा ते. काय ताई सर्व करतायत बघा. घे पकड ना. ट्रॅकच्या इथेच आहे हे. ट्रॅकच्या बाजूला चालू आहे सर्व. घेऊ हळू. बघा त्यांना ते कप दिला ताई हाती. काढून नाही. पेरूला हवरे कार्तिक आणि मी आहोत. ते मम्मीला विचार बोरो पाहिजे कधी. मम्मा बोरं पाहिजे का? बोरो नको, त्यांनी हात केलेला आहे. नको. नाही. बस थोडं गेला. पेरू खात आम्ही ट्रॅक मध्ये जातोय मजा घेत. हे घ्या. अंकल बोल रहा बोर भी नको पोर भी नको. ही काकी बोलून गेली बोर भी नको पोर भी नको. हे बघा गाईज. तुम्हाला खायसारखं नाही. फोटो नाही व्हिडिओ. हे घे मम्मा. थांबा मी थोड्याच वेळात खाऊन ब्लॉग चालू करते गाईज. तुम्ही पण या खायला. गाईज या काकींकडे नक्की खायला या. ह्यांच्याकडे छान छान असतं. एक नंबर. नॅचरल. आणि ट्रॅकच्या इथे. आणि हे बघा हे ट्रॅक आहे बघा. ट्रॅकच्या समोरच या काकी बसतात. हाय. ट्रॅकच्या समोरच या काकी बसतात
दाखवा काय काय यांच्याकडे. तेव्हा काय काय बघा, बघा नॅचरल आहे. पेरू, काकडी, आंबे, कैरी, बोरं. बोरं, शेंगा आहेत, गावरानी. ओके. आणि हे सर्व लोक खात आहेत. या तुम्ही इथे खायला जर आलात छान. ओके. मी लिटरली घोड्यावर बसली गाईज. मला खूप भीती वाटत होती, बट ठीक आहे, मी फोटो शेअर करीन तुम्हाला, फोटो व्हिडिओ जे काय. माझी मम्मी पण घोड्यावर बसलीच, एक्सपिरियन्स सांग. एकदम छान, सुंदर, प्रश्नच नाही. व्यवस्थित एकदम हळू, म्हणजे व्यवस्थित नेलं असं शिकवल्यासारखं. ऑलरेडी घोडा असतो, थोडं असं आपल्याला वाटतं की आपण इकडे तिकडे पहिल्यांदा बसल्यामुळे पडणार वगैरे असं वाटलं, पण काय नाही, एकदम ओके, छान. माझा तर पहिलीच या खूप घाबरत होत्या, माझ्या मम्मीपेक्षा या घाबरत होत्या. माझी पहिलीच वेळ होती, पण मी छान बसून आली. घोड्याचा एक्सपिरियन्स हा एकदम छान, मस्त बसायला भेटलं. डचके अजिबात नाही. डचके अजिबात नाही बसले आणि सुंदर. खूप छान घोड्याचा एक्सपिरियन्स होता. तुम्ही याल नक्की घोड्यावर बसा. रडला हा रडला. ऍक्च्युली तो घोडा असा वाकडा तिकडा होता ना टर्न मारताना, सो तो जरा जास्त रडला, बट खूप छान होता एक्सपिरियन्स. आमचं शॉपिंग करून झालंय. आता काय, आता चाललोय परत घरी. आणि जाता जाता मी तुम्हाला आम्ही जिथे राहतोय आत्ता सध्या त्याचं हे दाखवणार आहे, शूट करून तुम्हाला. तुम्हाला कधी यायचं असेल तर ह्या रूटने तुम्ही नक्कीच परत येऊ शकता. येस तिथला जेवणाचा आणि निसर्गाचा अनुभव नक्कीच घेऊ शकता. येस. काय काय घेतलं तुम्ही शॉपिंग? आम्ही ॲक्च्युली पर्स घेणार होतो, पण पर्स केवढे महाग आहेत, 1200 1000 सांगतायत. आपल्या डोंबिवलीमध्ये किती छान छान मिळतील. हो हो. 500-400 रुपयामध्ये. आणि मुख्य म्हणजे इथे फक्त अट्रॅक्शन आहे सगळ्या गोष्टीचे, पण तेवढे पैसे आपण पेड नाही करू शकत. हां ॲक्च्युली इथे फक्त तुम्ही नेचर बघायचं असेल, बघायला आणि पॉईंट खाण्यासाठी येऊ शकता. आणि चेंजसाठी चेंज आणि खाण्यासाठी. दुसरं काय, शॉपिंग करायचा विचार करत असाल तर खिशात पैसे खूप ठेवा तुम्ही. हो हो हो. कारण इथे खूप महाग मिळतं. आहे. त्याच वस्तू आपल्याकडे भरपूर स्वस्त प्रमाणात आणि खूप छान भेटतील. नाही इथे पण आहेत, क्वालिटी तरी मला दिसली, पण महाग खूप आहे. एवढा रेट त्यांनी बराच ठेवला आहे, म्हणजे जास्त प्रमाणात. पोचतो जाऊ, परत ब्लॉग मी चालू करते 2 मिनिटात गाईज. तोपर्यंत स्टे ट्यून. आलेच गाईज. सो इथून स्टार्ट होते आम्ही जिथे आता राहतोय ते इंदिरा गांधी नगर. सो आम्ही तुम्हाला दाखवतो आता कसं जायचं काय. मी डिस्क्रिप्शनमध्ये वैभव व्हॅलीमध्ये जाण्यासाठी, वैभव व्हॅलीमध्ये मी जिथे सांगितलं होतं ना आम्ही आता स्टेला जिथे आहोत तिकडे, ते फार सुंदर स्पॉट आहेत तिथे. हां तिथे जाण्यासाठी पहिल्यांदा हे लागतं गणेश मंदिर आपलं. तुम्हीच बोला, छान बोलताय. श्री गणेश मंदिर इथे लागतं. नमस्कार केला की आपण सर्व खाली 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 सुरुवात करायची. सरळच जायचं आपल्याला, कुठेच वळायचं नाही. वळायचं नाहीये. हे क्षितिज होमस्टे स्टे, इथे स्टेच आहेत सगळे. हा, पण आम्ही जिथे आहोत तो एकदम वेगळा आहे आणि शेवटच्या ह्याच्यात आहे आणि छान आहे. इथून स्टार्ट. इथून जाण्यासाठी आपण 0 मिनिटातच पोहोचू. हे आलेलं आहे आपलं वैभव व्हॅली. इथून तुम्ही खाली उतरलात, ही एक छानपैकी झोपाळा लागली. हा झोपाळा आलाय आणि हा व्ह्यू, जस्ट सी दिस व्ह्यू. या व्ह्यू साठी इथे स्टेला या तुम्ही, खरंच सांगते. असं इथून उतरलात की हा येते झोपाळा. या झोपाळ्यावर बसून हा व्ह्यू तुम्ही पाहाल तर येडे भारी येडे. हा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. ते काय करायचंय ते इथे करू शकता. आणि वैभव व्हॅली आहे. इथे एक मारिया पॉइंट आहे जो आपल्या वैभव व्हॅलीच्या मागच्याच साईडला आहे, जो मी
मगाशी तुम्हाला दाखवत होते तो. समोरचा पण व्ह्यू दाखव. हा इकडचा व्ह्यू आहे. इकडून पण रस्ता आहे या व्ह्यूला यायला. त्याच्या पुढे मायरा पॉइंट आहे. तर गाईस तुम्ही नक्कीच या. हा आहे मारिया पॉइंट. आता परत आपण जाऊया आपल्या वैभव व्हॅलीकडे रिटर्न. हा पॉईंट खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिथून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. इथे खाण्याची, नाश्त्याची, राहण्याची सर्व सोय उपलब्ध आहे. तर ते इथून इथे आलोय परत आपण वैभव व्हॅलीकडे. इथून आत जाऊया आपण. आता मारिया पॉइंटवरून आपण आतमध्ये एंट्री घेतोय. अशा प्रकारचे आपल्याला रूम्स इथे मिळतील. जिथून तुम्ही थंड हवा, नेचर सर्व काही बघू शकता. हे आहे वॉशरूम इथे. अशा प्रकारच्याच 4 रूम आहेत. टीव्ही, छानपैकी बेड, या सर्व सुविधा तुम्हाला इथे. जेवण, नाश्ता आणि सकस जेवण छान मिळेल. आणि इकडच्या जेवणाची सर्व सोय छानपैकी केली. हे इकडे एक असा रूम आहे. 4 रूम आहेत मस्तपैकी. तिसरा आणि हा चौथा, असे 4 रूम आहेत. काहीच चला आता मी तुम्हाला दाखवते जेवणाची सोय जी आहे टेरेसवर. चला, इथून असं गेलात की इथे येतो झोपाळा. आता जाऊया आपण टेरेसवर. ते टेरेसवर असते जेवणाची सोय. खूप छान जेवण मिळतं. घरगुती जेवण असतं. पण मिळतं, तेल नाही, काही नाही, विदाऊट सोडा जेवण. खूप छान मिळतं. तुम्ही इथे नक्की एकदा विजिट करा. आवर्जून या इकडे. हे आहेत काका. हे आमचे सगळे हे सांभाळतात जेवणापासनं सगळं. तुम्हाला इथे यायचं असेल तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. सो गाईज, इथे तुम्ही नक्की विजिट करा. येऊन प्लीज विजिट करा. कारण इकडचा व्ह्यू खूप बघण्यासारखा आहे. तुम्हाला स्टेसोबत खूप छान जेवणासोबत छान व्ह्यू पण बघायला मिळेल. त्यामुळे प्लीज इथे येऊन विजिट करा. ओके, सो आता जे काय पुढे होईल ते मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी जरा फ्रेश होते. करते परत मी चालू व्लॉग. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. आणि येते मी तुमच्या भेटीला थोड्याच वेळात. तोपर्यंत बघत राहा अस्मी पडवेलकर व्लॉग्स. आलोच. कोड दिला आणि आम्ही आता जेवायला बसलोय. ते पण यंग टीमने ओल्ड टीमला कोड दिलाय. हां, तर आम्ही आता जेवायला बसलोय आणि जेवून आता मग आम्ही घरी निघायला बाय बाय सुरुवात करू. आता तुम्हाला जेवण काय दाखवते. खूप इंटरेस्टिंग आहे. थांबा. का नॉन व्हेज. आणि यांचं व्हेज, जे मला बिलकुल नाही आवडत. अजून यायचे आहेत. इथे एक सीट. इथेच बघा, इथे तर केवढे बाकी आहेत. व्हेजवाले खूप आहेत. इक्वल आहे. हां, इक्वल तसं इक्वल आहे. पण आम्ही आता जेवणार आहोत. सो आता मी जेवून जाताना व्लॉग ऑन करीन. तोपर्यंत बाय, टाटा, स्टे ट्यून. आम्ही जातोय आता रिटर्न बॅक डोंबिवली. बॅक टू डोंबिवली और बॅक टू जोगेश्वरी.
वाईट तर वाटते, वाईट वाटते ठीक आहे. पण मज्जा गेली. एन्जॉय शॉर्ट अँड स्वीट. एन्जॉय गेली काकण गेली. काय बोला? खूप मजा आली आणि एकदम एन्जॉय केला आम्ही आणि ही ट्रिप आम्ही विसरणार नाही. अविस्मरणीय. शॉर्ट अँड स्वीट. येस. शॉर्ट अँड स्वीट. सी यू नेक्स्ट टाइम. मीट यू. आता नेक्स्ट टाइम इथेच मी आता व्लॉग माझा एंड करतेय. अभिनय आहे. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत पाहत राहा अस्मी व्लॉग्स. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला सांगा हा व्लॉग कसा झाला आहे, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. ओके, बाय, लव यू.